बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. वाशिम जिल्ह्यातील 36 मंडळांमध्ये सरकारकडून दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र कारंजा तालुक्यातील धनज मंडळाला यातून वगळण्यात आल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत आणि त्यामुळे शेतकरी गावकऱ्यांनी धनज ते कारंजा अशी मोटारसायकल रॅली काढत धनज मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा अशी मागणी करणारं निवेदन तहसीलदारांना दिलं आहे. वाशिम जिल्ह्यात यावर्षी देखील पावसाचं उशिरा आगमन झालंय आणि त्यामुळे खरीपातील अंतर्गत पीक म्हणून तुरीची लागवड ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सद्यस्थितीला खरीप हंगामातील तुरीचं पीक हे फुलोरा अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी पिकाला शेंगा देखील पाहायला मिळतात आणि अशा महत्त्वाच्या अवस्थेत जर पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि कीटकनाशक फवारणी करण्यावर शेतकरी जोर देत आहेत. नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामं होत असताना यंदा मात्र केवळ 28% पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी पिकाचं सरासरी क्षेत्र हे 53.97 लाख हेक्टर आहे, तर 16 नोव्हेंबरपर्यंत केवळ 15.11 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झालाय. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश मोठे आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा तळालाच आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभी पाणीसाठा अवघ्या 20% आलाय आणि यातून आगामी काळात तीव्र पाणी टंचाईचे संकेत मिळत आहेत. उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा नोव्हेंबर महिन्यात पूर्णपणे कोरडा पडलाय आणि त्यामुळे परिसरातील गावाला नोव्हेंबर महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. शासनानं यावर उपाययोजना करावी, पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी करतायत. राज्यातील दुष्काळी तालुक्यांची दुसरी यादी 29 नोव्हेंबरपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे आणि याबाबत लवकरच बैठक होणार असून सरकार गतिमान पद्धतीनं निर्णय घेत शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील म्हटलं जात आहे. शेतात जात असलेल्या एका शेतकऱ्यावर आग्यामोहोळानं हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान मोताळा तालुक्यातील रिधोरा या शिवारात ही घटना घडली आहे. शेतकरी संघटनांकडून राज्य शासनाच्या जाचक आणि प्रस्तावित कृषी कायद्याला जोरदार विरोध केला जातोय. शेतकरी उत्पादक विक्रेते आणि शेतकरी संघटना यांची मागणी नसताना देखील शासनाकडून नवीन कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीडमध्ये सोयाबीनच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची घटना घडली आहे आणि यात कमीत कमी 150 ते 200 सोयाबीननं भरलेल्या पोत्यांना आग लागल्यानं त्यात जवळपास 3 ते 4 लाखांचं नुकसान झालंय. निळवंडे धरणाच्या पाण्यानं पाझर तलाव भरून द्यावा या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख इथं 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील दुष्काळी तालुक्यांची दुसरी यादी जाहीर होणार असून त्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. तर सरकार गतिमान पद्धतीनं निर्णय घेत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करत असून मागील सरकारच्या काळापेक्षा या सरकारच्या काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळते. विमा कंपन्यांकडून अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायला सुरुवात झाली आहे. तर दुष्काळी भागातील उपाययोजना देखील सुरुवात करण्यात आली आहे. सरकारनं अगोदर घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यांचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आणि त्याला लवकरच मंजुरी मिळेल. शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सर्व मदती सरकारकडून दिल्या जाणार असून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
जुन्या सर्कल प्रमाणे आत्ता जी मंजूर झालेली यादी असेल त्याच्यात जर कधी गावं असतील तर त्या गावांचा समावेश करून येणाऱ्या काळात परत राज्याकडे तो प्रस्ताव येईल. आणि मला असं वाटतं की पुढल्या 29 तारखेच्या आसपास आम्ही ती मीटिंग लावण्याची शक्यता असेल. आणि आणखी एक दुष्काळाची यादी अजून राहिलं तर तिसरी यादी. परंतु शेतकऱ्याच्या पाठीमागे शासन असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. नियमानुसार जितके बसतील तेवढं शेतकऱ्यांना आपण सहकार्य करायचं, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं. मराठवाड्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आणि त्यामुळे जायकवाडीतून मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यात यावं. पैठणच्या जायकवाडी धरण 117 टीएमसी पाणी साठवणारं धरण आहे. तर पूर्वीच्या सरकारमधील नेत्यांनी लवादाचा निर्णय झुगारून धरण बांधली आणि त्यामुळेच जायकवाडीत पाणी कमी येतंय. मराठवाड्यातील शेती, पीक आणि शेतकरी वाचवायचा असेल तर जायकवाडीचं पाणी सोडावं अशी मागणी भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे. शेती वाचवायची असेल, पीक वाचवायचं असेल, शेतकरी जगवायचा असेल, मराठवाड्याच्या दुष्काळावर मात करायची असेल तर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी मराठवाड्याचं न्याय हक्काचं लवादाच्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडावं अशी मागणी केलेली आहे. पाणी सोडण्याचा निर्णय जरी झाला असला तरी काही झारीतले शुक्राचार्य पाणी सोडायला विरोध करतायत. काही लोक यामध्ये राजकारण करतायत. मात्र सरकारनं मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला पाणी द्यावं अशी आमची सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेची मागणी आहे. शेतकरी संघटनांकडून राज्य शासनाच्या लागू करण्यात येणाऱ्या जाचक अटी आणि प्रस्तावित कायद्याला जोरदार विरोध केला जातोय. शेतकरी उत्पादक, विक्रेते आणि शेतकरी संघटना यांची मागणी नसताना देखील शासनाकडून नवीन कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा कायदा महाराष्ट्रातील बियाणं कंपन्यांना इतर राज्यात जाण्यास भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे सदस्य रघुनाथ पाटलांनी दिली आहे. राज्यकर्त्यांनी अत्यंत करप्ट प्रॅक्टिस करून अनेक लोकांना याच्यामध्ये लायसन्स दिल्या आणि त्या लायसन्सच्या जोरावर त्यांनी हे सगळं कारभार केला, लोकांची फसवणूक केली. तेच राहिले बाजूला आणि चांगलं काम करणाऱ्याला सुद्धा वेटीस धरता यावं म्हणून या कायद्याचा वापर होतोय असा आम्हाला वास येतोय. तेव्हा पहिल्यांदा हे कायदे होत आहेत म्हटल्यावर जे काही आत्ता महाराष्ट्रामधले उद्योजक बाहेर जायला लागलेले आहेत, तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना या निविष्ठा कशा पुरवणार याची व्यवस्था करावी आणि मग या कायद्याला त्यांनी अंमलबजावणीकडे जावं. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात धाराशिवमध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. तर पीक विमा कंपनीकडे असलेला शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा दुष्काळ पडलेला असताना मदत करण्यासाठी सरकारनं फिरवलेली पाठ या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. तर शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना लवकरात लवकर द्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी ठाकरे गटाकडून देण्यात आलाय. म्हणजे हिवाळी अधिवेशनात ह्याबाबत सुद्धा जे धाराशिव जिल्ह्यातल्या प्रलंबित विषय आहेत याबाबतचा विषय घेणार आहे. परंतु अधिवेशनाला जवळपास 7 डिसेंबरपासून अधिवेशन आहे, त्यामुळे बराच कालावधी आहे. आमची सरकारला विनंती आहे की अधिवेशनाची वाट न बघता, कुठल्याही निवडणुकीची वाट न बघता तुम्ही हे पैसे खरं तर सत्ताधारी एका बाजूला दिवाळी साजरी करतायत, पण दुसऱ्या बाजूला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अक्षरशः दिवाळा निघालेला आहे. त्यामुळे सरकारनं आता तरी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता हे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन सरकारनं याबाबत शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे. पाथर्डी शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये यावर्षी पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडला आणि त्यामुळे संपूर्ण पाथर्डी आणि शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि तसंच दोनही तालुक्यांमध्ये चारा छावण्या चालू कराव्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यावर काल शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तिसगाव इथं कल्याण निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांना काही घेणं देणं नाही आणि सरकारमध्ये असून सुद्धा यांना त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त हा तालुका यादीमध्ये न घेतल्यामुळं या ठिकाणी आम्ही आज आमचे मित्र तुळशीरामजी सानप यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो. उद्या 22 तारखेला माझं दुष्काळ याच विषयासाठी अमरण उपोषण पाथर्डीला नाईक चौकामध्ये आहे. तोपर्यंत जर शासनाने त्या ठिकाणी या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याचा दुष्काळ जाहीर न केला तर 22 तारखेला आमरण उपोषण सर्व शेतकरी बांधव तालुक्यातले पाथर्डी आणि शेवगाव हे त्या ठिकाणी करणार.
उसाला पहिली उचल 2700 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नांदेडच्या लोहा तालुक्यातील 21 शुगर कारखाना बंद केला आहे. कालपासून शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन देखील सुरू केलं आहे. तर उसाचा एकही वाहन कालपासून कारखान्यात गेलेलं नाही आणि त्यामुळेच गाळप बंद पडलंय. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार. उसाचं एकही वाहन हे जाऊ देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, 2700 रुपये पहिली उचल परभणी, हिंगोली आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यासाठी, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. आणि उद्या आम्ही यांचं परभणी जिल्ह्यात असलेलं 21चं युनिट ते सुद्धा आम्ही बंद करतोय. यांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. यावेळेस ऊस उत्पादक शेतकरी 2700 रुपये पहिली उचल आणि नंतर 300 असा 3000 रुपये दर घेतल्याशिवाय थांबणार नाही. अ आणि ब वर्ग अशा 2 गटात संस्थांकडून शेतकरी नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या घरात किंवा शेतात मळणी करून ठेवलेल्या धान्याची विक्रीची चिंता लागली आहे. आणि त्यामुळे आता शेतकरी नोंदणी केंद्रावर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दिवाळीपूर्वी धान विक्री झाली असती तर किमान त्यांना दिवाळीसाठी पैशाची जमवाजमव करावी लागली नसती, अशी संतप्त भावना आता शेतकरी व्यक्त करत आहेत. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जिल्ह्यातील भूम तालुक्यात जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळे जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. या मागणीसाठी भूम शहरातील गोलाई चौक इथे शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा नोव्हेंबर महिन्यातच पूर्णपणे कोरडा ठाक पडलाय आणि त्यामुळे परिसरातील गावाला नोव्हेंबर महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मुरली गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी शेतकरी स्वखर्चानं लावतात. शासनाकडून याची उपाययोजना करावी. पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडावं अशी मागणी आता शेतकरी करतायत. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील सुमारे 70% पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकरी हे अजूनही पीक विम्यापासून वंचित आहेत. तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आली आहे मात्र अद्यापही बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारनं विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करून पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना हा न्याय द्यावा अशी मागणी उत्पादक आणि शेतकरी करतायत. आणि याच संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. 2022-2023 या वर्षासाठी हवामानावर आधारित जळगाव जिल्ह्यातील सुमारे 79,000 केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र या पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी मिळणं हे अपेक्षित होते. राज्य सरकारकडून व विमा कंपन्यांकडून दिवाळीच्या अगदी 2 दिवस अगोदर पीक विम्याची रक्कमचा लाभ हा शेतकऱ्यांना देण्यात आला. मात्र अद्यापही अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आता काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर अनेकांच्या खात्यामध्ये जे आहे पीक विम्याची रक्कम आलेली आहे मात्र अद्यापही काही शेतकरी जे आहेत हे पीक विम्यापासून वंचित आहेत. सरकारने काय आलं की निर्णय उशिरा घेतल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आहे. कारण काय फक्त 5% लोकांच्या खात्यात काही पैसे आलेले आहे. काही शेतकरी अजूनही ह्या बँकेतून त्या बँकेत, त्या बँकेतून ह्या बँकेत बराच प्रॉब्लेम असा उभा राहिला आहे की अजूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही आहे आणि शेतकरी उपेक्षित आहे. हो, माझ्या खात्यामध्ये आलेले आहे परंतु त्यांनी अजून इकडच्या कर्ज खात्यामध्ये आलेले आहे परंतु त्या खात्यात वगळले नाही. मी आज गेलो होतो बँकेमध्ये, त्यांनी सांगितलं की बाबा सोमवारी आम्ही तुमच्या खात्यात ट्रान्सफर करू. नक्कीच सातत्याने आपण बघतोय की गेल्या 1.5 महिने ते 2 महिन्यापूर्वी खरं तर पीक विम्याची रक्कम ही अपेक्षित होती. मात्र विलंबाने का होईना काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. मात्र अनेक त्रुट्या ज्या आहेत यामध्ये असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित असल्याचं पाहायला मिळतं. हो, नक्कीच. कसं आहे, राज्य शासनाने प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी विमा कंपनीला बाध्य केलं. याबद्दल राज्य शासनाचे जेवढं कौतुक करायला पाहिजे तेवढं कमीच आहे. परंतु राज्य शासनाने एवढ्यावर न थांबता ती रक्कम सर्वसामान्यांच्यापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल यासाठी विमा प्रतिनिधींकडे थोडं लक्ष देऊन मार्ग लावावा. नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खरं तर पीक विम्याचा लाभ मिळाला आहे मात्र अनेक शेतकरी मात्र अद्यापही हे वंचित असल्याने तातडीने राज्य सरकारने याकडे लक्ष घालून विमा कंपन्यांना याबाबत सूचित कराव्या अशा मागण्या
यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. आणि यासोबतच बातमी बळीराजाची या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. आणि यासोबतच या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.